ओके, नेक्स्ट नंबर आहे 289. 289 नंबर लिहून घ्यायचा आहे आपल्याला. 289 नंबर लिहून घेतल्यानंतर त्याचे पेअर्स करायचे राईट हँड साईडकडून आणि लेफ्ट हँड साईडकडून सॉल्व करायला सुरुवात करायची. तर इथे सॉल्व करताना आपण काय करणार, 2 हा कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे का, नाही, 2 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. मग काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे त्याच्या जवळचा स्क्वेअर, त्याच्यापेक्षा कमी पण त्याच्या जवळचा. असा कुठला आहे, 1 आहे. 1 × 1 हा 1. ठीक आहे, मग आपण सबट्रॅक्ट करून घेऊया. 2 - 1 1. आणि हा पुढची जी पेअर आहे 89 ती पूर्ण जशी तशी खाली कॅरी फॉरवर्ड होणार आहे. 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं होतं तर 1 काय होईल, ॲड होईल. 1 + 1 2. आता आपल्याला पुढे असं एक डिजिट शोधायचा आहे 0 to 9 मधला, की जो दोन्ही ठिकाणी पुट करू शकतो आणि आन्सर 189 आलं पाहिजे. तर असा कुठला नंबर येऊ शकतो, तर याच्यासाठी एक ट्रिक लक्षात घ्या. 9 शेवटी आहे, युनिट प्लेसला 9 आहे, याचा अर्थ हा 3 मध्ये येऊ शकतो किंवा 7 मध्ये येऊ शकतो. तर मग 3 पुट करून पाहूयात. 23 × 3, 3 3 जार 9, पण 3 2 जार 6, 69 आलं. याचा काहीच आपल्याला उपयोग होणार नाही. मग आपण 3 च्या जागी 7 पुट करून पाहूयात, कारण 7 7 जार 49. तर पाहूयात 7 7 7 7 जार 49, 9 आलं, कॅरी आले 4, 7 2 जार 14, 15 16 17 18. ओके, याचा अर्थ आन्सर येते 189. मग आपण इथे काय पुट केलं पाहिजे, 7. तर ट्रिक लक्षात आली. ट्रिक अशी आहे की लास्ट युनिट डिजिट पाहायचा आहे. युनिट डिजिट जो असेल त्या नंबरला आपण शिकलो होतो की 7 × 7 9 येतो किंवा 3 × 3 9 येतो. युनिट प्लेसला काय 9 असणार आहे. ठीक आहे, तर मग 189 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमाइंडर इज 0. याचा अर्थ आन्सर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 289 इज 17. इझी आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट नंबर आहे 324. राईट हँड साईडने पेअर बनवायला सुरुवात करायची आहे. पेअर बनलेली आहे. 3 आपल्याला कशाचा स्क्वेअर आहे फाइंड आउट करायचं आहे. 3 कशाचा स्क्वेअर नाही आहे. 3च्या जवळचा सगळ्यात खालचा स्क्वेअर असणार आहे 1. तर 1 × 1 काय करणार आपण, 1. ठीक आहे, 1 × 1 1. तर 3 - 1 2 आणि इथे काय राहिलेलं 24. ओके, तर ही पूर्ण पेअर खाली घेतलेली आपण. नेक्स्ट काय करायचं, 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं होतं तर 1 + 1 किती होणार इथं 2. 2च्या पुढे आपल्याला असा एक डिजिट फाइंड आउट करायचा आहे, जो डिजिट मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळाला पाहिजे 224. आता 2च्या पुढे जर 0 पुट केला तर 20 × 0 काय येणार आहे, 0 येणार आहे. काही उपयोग आहे का, काहीच उपयोग नाही आहे. काय करायचं, थोडासा मोठा नंबर लागणार आहे. तर 26 करून पाहूया. 6 × 6 तर युनिट प्लेस 6 येईल, म्हणजे 4 येण्याची शक्यता कमी आहे. तर 7 युनिट प्लेस 9 येईल. 8 8 जार 64. ओके, तर 8 आपण पुट करून पाहूयात, कारण 8 ने 8 ला मल्टिप्लाय केलं तर 4 युनिट प्लेस येतो. तर पाहूयात 28 × 8, 28 × 8, 8 8 जार 64, कॅरी 6, 8 2 जार 16, 16 + 6 22. ओके, म्हणजे हा 8 डिजिट बरोबर आहे आपण पुट केलेला 224. सबट्रॅक्ट केलं, रिमाइंडर इज 0, म्हणजे आपला आन्सर असणार आहे 18. तर हा स्क्वेअर रूट ऑफ 324 असणार आहे 18. 324 हा कम्प्लीट स्क्वेअर आहे. आता हे आत्तापर्यंत जे एक्झाम्पल्स पाहिले आपण सगळे कम्प्लीट स्क्वेअर होते, त्यामुळे आपला रिमाइंडर काय मिळाला, 0 मिळाला. काही नंबर्स असे असतात की त्यांचा काहीतरी रिमाइंडर राहतो, म्हणजे ते परफेक्ट स्क्वेअर नसतात. तर मग असं 1-2 एक्झाम्पल्स आहेत, तर त्यातलं एक एक्झाम्पल आपण आत्ता घेऊया. तर पहिलं एक्झाम्पल काय आहे, 414. 414 हा इनकम्प्लीट स्क्वेअर आहे. तर मग पाहूया त्याला सॉल्व कसं करायचं. सेम प्रोसेस करायची, काहीच वेगळं नसणार आहे. फक्त आता मी तुम्हाला त्या पॉईंटला आल्यानंतर सांगतो की काय करायचं. ठीक आहे, तर 2-2च्या पेअर्स बनवून घ्यायच्या. ते 1 4 आणि 4 अशा 2 पेअर्स बनलेले आहेत. लेफ्ट हँड साईडने सॉल्व करायला सुरुवात करायची. 4 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, तर 2चा स्क्वेअर आहे. 2 × 2 काय येते, 4 येते. ठीक आहे, आपण घेतला 4 - 4, आन्सर आलं 0. पूर्ण पेअर जी आहे ती कॅरी करायची 1 4 आणि 2 मध्ये 2 ने मल्टिप्लाय केला होता तर 2 मध्ये 2 ॲड करायचं. 2 + 2 4. 4च्या पुढे आपल्याला एक असा डिजिट पाहिजे की आन्सर 14 आलं पाहिजे. पण इथे प्रॉब्लेम काय होतोय, 4च्या पुढे आपण 0 जरी पुट केला लोवेस्ट नंबर, तरी सुद्धा हा नंबर काय होतोय 14 पेक्षा मोठा होतोय. तर मग आता काय करायचं, 14 ने, ठीक आहे 0 ने मल्टिप्लाय करून घेऊ. 40 × 0 काय असणार आहे 0 0, कारण हाच एक नंबर असा आहे 41 जरी केलं तरी सुद्धा काय होते 41 × 1 41. याच्यापेक्षा मोठा नंबर आपल्याला चालत नाही, 14 पेक्षा छोटा नंबर पाहिजे. तर 40
इंटू 0, 0 हा एकमेव असा नंबर आहे की जो 14पेक्षा कमी असणार आहे. मग आपण याला सबट्रॅक्ट करून घेऊया. 14 आन्सर आलं. पण आता काय करायचं आहे, याच्या पुढे हा जो नंबर होता याच्या पुढे डेसिमल नंबर देऊन 0ची पेअर बनवायची आणि ती 0ची पेअर आता खाली कॅरी करायची. पण आता इथं डेसिमल पॉईंट दिलाय तर इथे सुद्धा आपण एक डेसिमल पॉईंट देणार आहे. 0ची पेअर खाली कॅरी केल्यानंतर काय येतं 1400 आन्सर येतं. 0ने मल्टिप्लाय केलं होतं तर 0 ॲड करायचं आहे. 40 + 0 किती आलेलं आहे 40. आता आपल्याला ह्याच्या पुढे असा एक नंबर फाइंड आउट करायचा आहे की जो इथे आणि इथे दोन्ही ठिकाणी पुट करायचं आहे. तर काय करायचं, जर समजा 0 पुट केला तर 0 आन्सर येणार आहे, काही उपयोग होणार नाही आहे. 1 पुट केलं तर 401 × 1 किती येत नाही 401 आन्सर येते. तर 401 नको आहे. 2 केलं तर काय येईल 800च्या आसपास येईल. 3 केलं तर 1200 आणि 4 केलं तर 1600. 1600 हा 1400पेक्षा मोठा नंबर आहे तर आपण तो घ्यायचा नाही. मग काय करणार आपण 3 पर्यंत मला वाटतं योग्य राहील तर 3 नंबर घेऊया. 403 3 403 × 3 आता आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 403 × 3 3 3 जा 9 3 0 0 3 4 जा 12. ओके 1209 1209 सबट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 10 - 9 1 9 - 0 9 4 3 - 2 1 and 1 - 1 0. आन्सर येते 191. म्हणजे खाली रिमाइंडर राहतोय 191. आता याला आपण असंच खाली सॉल्व करत गेलो तर आपल्याला डेसिमलच्या पुढे नंबर्स मिळत जातील. तर याच्या पुढे पण काय करायचं मग अजून 191 काय असणार आहे स्मॉल नंबर असणार आहे. तर आपल्याला काय करावं लागेल अजून एक पेअर इथं ॲड करायची 0ची आणि ते 0 असेचे असे खाली कॅरी करायचे ते. मग आता याला पुढे सॉल्व करत गेलात की डेसिमल प्लेसेस तुम्हाला मिळत जातील पुढचे. पण मला असं वाटतं की 2 डेसिमल प्लेसपर्यंत जरी तुम्ही सॉल्व केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. इव्हन तुम्ही 1 डेसिमल प्लेसपर्यंत सॉल्व केलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. पण इम्परफेक्ट स्क्वेअर जरी असला तरी सुद्धा त्याचा स्क्वेअर रूट ह्या लॉंग डिव्हिजन मेथडने आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. तर हे 20.3 आणि पुढे जर आपण याला सॉल्व केलं तर खाली जागा नाही आहे. पण जर खाली सॉल्व केलं तर तुम्हाला याच्या पुढचे डिजिट्स मिळत जातील. मॅक्सिमम 2 डिजिटपर्यंत सॉल्व करायचे, त्याच्या पुढे सॉल्व करायची गरज नाही. खूपच जर तुम्हाला विचारलं असेल की या एवढ्या 4 डिजिटपर्यंत 3 डिजिटपर्यंत सॉल्व करा डेसिमल नंतर तरच ते सॉल्व करायचं आहे. आता एक शेवटचं एक्झाम्पल आहे तर एवढं पाहून घेऊया. 484. आता हा परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही आहे हे आपल्याला सॉल्व केल्यानंतरच कळेल. 484 जर तुमचं स्क्वेअर्स लर्न नसतील तर राईट हँड साईडने स्टार्ट केलं, 2 पेअर्स बनवल्या. आता 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर आहे, हे इझी होतं. 2 × 2 4 सबट्रॅक्ट केलं. 4 - 4 0 आलं. पूर्ण पेअर कॅरी करायची आहे 84. 2ने 2ला मल्टिप्लाय केलं होतं तर 2च काय करायचं आहे ॲड करायचं. 2 + 2 4 2 4च्या पुढे आपल्याला एक असा डिजिट पाहिजे की आन्सर काय मिळालं पाहिजे 84 मिळालं पाहिजे. असा कुठला नंबर आहे 4च्या पुढे असा कुठला नंबर ठेवू शकतो आपण की त्याने आन्सर मिळेल आपल्याला. 1 केलं तर 41 आन्सर येते. 2 केलं तर काय येते 42 2 2 2 जा 4 2 4 जा 8 84 परफेक्ट आन्सर मिळालेलं आहे. आणि 84 - 84 0 0 म्हणजे दिस इज अ परफेक्ट स्क्वेअर. 484 इज अ स्क्वेअर ऑफ 22. तर याच्यानंतर सुद्धा आपण जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करून घेणार आहोत. ठीक आहे.